नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला चक्क माझ्या गावातच आणणार आहे, म्हणजेच विलेपार्ले, संस्कृतीचं माहेरघर. अनेक हुतात्मे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, राजकारणी, पत्रकार, व्यावसायिक आणि त्यांना घडवणाऱ्या शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, बागा इत्यादी 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 व्यायामशाळा. तर अशा ह्या पार्ल्यामध्ये आज आणण्याचं कारण आहे ते म्हणजे आमच्या इथला कोपऱ्यावरचा सुभाष रोडचा आमच्या सगळ्यांचा गणपती गणेशोत्सव. टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केले ते एक विशिष्ट हेतू डोळ्यात ठेवून, जनजागृती करण्याचा. पारतंत्र्याच्या काळात आज स्वातंत्र्य मिळालं, अमृत महोत्सव साजरा केला, तरीही तेवढीच गरज आहे समाज जागृतीची. आजही दुर्दैवाने आज आपण झोपलेलो आहोत, विभागलेलो आहोत, तुकडे तुकडे पडलेले आहोत. कित्येक वेळेला असंही होतं की आपल्या मनातल्या भावना आपल्याला सगळ्यांपर्यंत नीट पोचवताच येतात असं नाही. पण असं म्हणतात ना की हजारने लाखो शब्दांचं काम एक चित्र करते. असं विख्यात, प्रख्यात आणि अनेक वर्षानुवर्ष ही समाजजागृती, समाजसेवा ही परंपरा चालवणारा सुभाष रोडवरचा गणपती, तिकडे मला तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि मग आपण त्याचं निमित्त काय आहे तेही बघणार. तर हा आहे आमच्या नाक्यावरचा म्हणजे सुभाष रोडवरचा गणपती, आम्हा सगळ्यांचा लाडका. विविध प्रकारचे देखावे, हलते देखावे करण्यासाठी प्रसिद्ध असलेला. यावर्षी त्यांनी विषय निवडला आहे अफझल खानाचा वध. मात्र कोणत्याही सामाजिक उपक्रमामध्ये भरभरून मदतीचा हात पुढे करणारे हे आमचे तरुण कार्यकर्ते, कोणताही समाजातला अन्याय तो लोकांसमोर जागरूक करणारे आमचे कार्यकर्ते. अर्थातच आजकालच्या काळात जे अफझल खान माजलेले आहेत त्यासाठी गरज आहे फक्त आणि फक्त शिवाजीची. का आणि कसं ते जाणून घेऊया. चला तर मग. एकेकाळचा समृद्ध बंगाल, व्यापार आणि शेती दोन्हीमध्येही माहीर, सोन्याचा धूर निघत असे असा सोनार. प्रथम पाल डायनेस्टी आणि मग पाठोपाठ सेन डायनेस्टी यांनी बंगालचं वैभव वाढवलं, त्याला सुवर्ण करून टाकलं. मात्र खिलजीच्या आक्रमणानंतर सारंच थांबलं. विद्यापीठं पाडली गेली, मंदिरं पाडली गेली आणि खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केलं गेलं सक्तीनं. स्त्रिया बाटवल्या गेल्या, नागवल्या गेल्या आणि अर्थातच मग मुसलमान बहुल बंगला निर्माण झाला. याची पहिली तिथल्या हिंदूंना झळ बसली 1947 साली. सगळ्यात मोठं जगातील मानवी हत्याकांड असं ह्याचं वर्णन केलं जातं. पूर्व आणि पश्चिम दोन्ही पाकिस्तानमधून लाखो लोक नव्हे कोट्यावधी लोक भारताच्या आश्रयाला आले. एक पूर्वीचा अखंड भारत पुन्हा एकदा विभागला गेला. पूर्वेच्या बाजूला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिमेच्या बाजूला पश्चिम पाकिस्तान, म्हणजेच भारताचे आता 3 तुकडे झाले. आमचा समृद्ध साहित्याने नटलेला रवींद्रनाथ टागोरांचा बांगलादेश, त्याचप्रमाणे लढवय्ये तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हणून नारा देणाऱ्या सुभाषचंद्र बोसांचा बंगला, त्याचप्रमाणे प्रथम ज्यांनी काही बेटं स्वतंत्र केली असे आमचे सुभाषबाबू. परत त्याचीच रिपीटच झाली 1971मध्ये. परत भारत हा पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताच्या बांगलादेशच्या मदतीला धावला. आमची सेना चालून गेली, अनेकांनी बलिदान केलं आणि शेवटी पाक नियाझींना भारताला शरण यावं लागलं. त्याही वेळेला लढाई तर आपण जिंकलीच, पण त्याही वेळेला अनेक हिंदूंवर अत्याचार झाले आणि हिंदू भारताच्या आश्रयाला आले. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा होत आहे. हिंदूंचा टक्का तर घसरला आहेच आहे, पण तिथल्या पंतप्रधानांच्या विरुद्ध केलेला उठाव हा खरोखरच फक्त त्यांच्या विरुद्धच होता की उरल्या सुरल्या हिंदूंना भागवून देण्याचा, घालवून देण्याचा, पळवून लावण्याचा, नष्ट करण्याचा व त्यांना पुन्हा कन्व्हर्ट करण्याचा डाव होता. तुम्ही रोज वृत्तपत्रामध्ये, टी व्हीवर हे सर्व बघतच आहात. मात्र आता हिंदू जागा झाला आहे. अगदी बांगलादेशमध्ये सुद्धा त्यांनी निर्धार केला आहे. उरले सुरले हिंदू आता रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी मागणी केली आहे की आता मात्र आम्ही बांगलादेश सोडणार नाही. हा आमचा देश आहे, हा आमचं राज्य आहे, आमची भूमी आहे. आम्हाला इथेच
एक वेगळं राष्ट्र बनवून द्या. अर्थातच त्याला भारतामधून अनेक कानाकोपऱ्यातून त्याला प्रतिसाद मिळतो आहे. सेव्ह हिंदू, सेव्ह बांगला, सेव्ह हिंदूज इन बांगलादेश अशा प्रकारच्या घोषणा फलक घेत जागोजागी लोक एकत्र होत आहेत. अर्थातच आमचं पारलं त्यात कसं मागे असेल, नाही का? म्हणूनच भारताचे लाडके पंतप्रधान आणि अर्थातच मोदी है तो मुमकिन है असा विश्वास ठेवणाऱ्या असंख्य असंख्य कोट्यावधी भारतीयांना एक विनंती की मोदीजींना परत एकदा विनंती करा की खरोखरीच बांगलादेशवासियांच्या मागण्या पूर्ण करा. बांगलादेशच्या हिंदूंना न्याय मिळवून द्या आणि बांगलादेशच्या हिंदूंसाठी वेगळं राष्ट्र निर्माण करा. ती क्षमता तुमच्यामध्ये आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आत्ता जो सगळा घटनाक्रम बघितला त्या सगळ्याची जाण आणि भान आणि माहिती असणारं आमचं हे पारलं. अर्थात सुभाष रोडच्या गणपतीला नेहमीची परंपरा आम्ही सांभाळी सकाळची पूजा झाली, आज वाजत गाजत आधी गणपतीचं आगमन झालं, रात्रीची आरती आणि मग आरतीनंतर घालीनं लोटांगण म्हटल्याबरोबर आम्ही खरोखरच देवासमोर लोटांगण घालत नम्र होत त्याला विनंती केली, प्रार्थना केली, मनापासून प्रार्थना केली की बांगलादेशामध्ये हे काही चाललं आहे ते सरकार उलटण्यासाठी होतं का आमच्या हिंदूंवर उरल्या सुरल्या सूड उगवण्यासाठी होतं. तिथले हिंदू मात्र ठाम आहेत. ते म्हणतायत की आम्ही आमचा देश, आमची भूमी सोडून जाणार नाही. आम्हाला आमच्या भूमीतच एक हिंदू राष्ट्र हवं आहे. मला असं वाटतं त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे. एक हिंदू म्हणून आपण त्यांच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिलाच पाहिजे. मात्र आपण नुसता पाठिंबा आपला देणार कसा, तो आपला पाठिंबा आहे, आपलं मत आहे, आपलं मन आहे, हे कळण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ. मला असं वाटतं हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना आधी पटलं पाहिजे. बटेंगे तो काटेंगे हे नुसतं नाही आहे, तर हे सत्य आहे, इतिहासाला साक्षी आहे, हे लोकांना पटलं पाहिजे. मग लोकांचं हे मत मागणं हे आमच्या राजकारणी लोकांपर्यंत गेलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं पाहिजे, संरक्षण मंत्र्यांपर्यंत गेलं पाहिजे, गृहमंत्र्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि अर्थातच भारताचे पंतप्रधान जे आहेत त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्याच्यासाठी हा छोटासा प्रयास. मला असं वाटतं कारगिलच्या वेळेला मला नक्की आठवतंय, मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी चर्चगेटला प्रथम क्रिकेटची मॅच आपण जिंकलो आणि त्याच वेळेला सौरभ कालियाचा आम्हाला अतिशय छिन्न विच्छिन्न असा देह त्याला परत केला. त्यावेळेला जागृती केली आणि सगळीकडे डोम उसरला कारगिलचा. तसं कदाचित अनेक मंडळं असा प्रयास करतही असतील. आमच्यातर्फे हा छोटासा प्रयास. मला असं वाटतं या प्रयासातून एक भली मोठी जनचळवळ सुरू व्हावी. कशासाठी? हिंदू एकजूट व्हावा, जागृत व्हावा. सगळ्यात महत्त्वाचं बांगलादेशच्या हिंदूंना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांची जी मागणी आहे की आम्हाला आमच्याच देशामध्ये एक वेगळं हिंदू राष्ट्र हवं आहे, ते तयार झालं पाहिजे. 47मध्ये, 71मध्ये किंवा त्यानंतर विविध कारणांमुळे, छळामुळे जे विविध हिंदू भारतात परत आले त्या सगळ्यांचं पुनर्वसन तिथे केलं पाहिजे. तिथले आजच्या काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे झालं तसंच तिथे जे सध्या कोणी वस्ती करणारे आहेत त्यांच्या जमिनी, त्यांच्या घरं आमच्या लोकांना ह्या मिळाल्या पाहिजेत. उद्योगधंदा व्यवसाय सुरू झाला पाहिजे. आणि अर्थातच हे काम सोपं नाही आहे, पण 71चं युद्ध केवळ 13 दिवसात, विश्वविक्रम आहे तो, विश्वविक्रम आहे. केवळ 13 दिवसात आपण इकडे पश्चिमेकडे लाहोरपर्यंत धडक मारली, पूर्वेकडे बांगलादेश मुक्त केला. एवढंच नव्हे तर 93,000 कैदी आम्हाला शरण आले. आपल्याला विरोध करणारे देश, अमेरिकेचं 7 फ्लीट, हे सगळं दिग्मूढ होऊन बघत राहिलं. असंच आज तर आमची संरक्षण सिद्धता खूप वाढली आहे आणि म्हणून आज आम्हाला पुन्हा एकदा साकडं घालायचं आहे की आमची जी सगळी शस्त्र अस्त्र, जीवावर उदार होऊन लढणारे आमचे सैनिक कोणासाठी आहेत, कशासाठी आहेत. आत्ता वेळ आली आहे, ती वेळ आपण साधली पाहिजे. परत एकदा देवाला प्रार्थना, गणेशाला प्रार्थना की ही चळवळ बनवून दे. आमचं हे छोटंसं मागणं हे आमच्या राज्यकर्त्यांच्या, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांच्या कानापर्यंत पोचू दे आणि आम्हाला
हे आश्चर्य, सुखद धक्का सगळ्यांना तू आम्हाला बघायचं बळ दे, हिंमत दे. आमच्यासाठी जे काही काम असेल ते आम्ही जरूर जरूर करू. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. पुन्हा माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, गणेश, श्री गणेशा. बांगलादेशमधल्या हिंदूंना न्याय मिळू दे. बांगलादेशमधल्या हिंदूंचं जे मागणं आहे ते पूर्ण कर, आणि ते पूर्ण करण्याचं बळ आम्हा सर्वांना आणि आमच्या राज्यकर्त्यांना दे. नमस्कार आणि धन्यवाद. सुभाष रोड गणपतीतर्फे मी आज बोलते एवढंच. पण हा माझा एकटीचा आवाज नक्कीच नाही आहे, आमच्या सगळ्यांचा हा आवाज आहे, हे लक्षात ठेवा.